नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहेत पी-सी-आर डाटाच्या अकॉर्डिंग मार्केटमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला चार्टवर पाहायला मिळते आणि पी-सी-आर डाटा कशा प्रकारे परफेक्टली वर्क करते थोडंसं आजच्या लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये आपण समजून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सध्या मित्रांनो, तुम्ही जो हा चार्ट बघत आहे 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये उभा आहे आणि हा जो सपोर्ट आहे हा सध्या आपण सपोर्ट कुठल्या या लेवलपासून घेतलेला, ज्यापासून आपल्याला या लेवलपासून ब्रेकआउट जो मिळाला होता या लेवलपासून हा आपण थोडासा सध्या या ठिकाणी मार्क केलेला आहे. आणि या लेवलपासून बघू शकता आपल्याला थोडासा एक सपोर्ट घेताना मार्केट या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. याचसोबत आपल्याला पी-सी-आर डाटासुद्धा थोडासा चेक करायचा. या पी-सी-आर डाटाच्या नुसारसुद्धा थोडंसं मार्केटमध्ये कुठल्या काही प्रमाणात आपल्याला थोडंसं या ठिकाणी सपोर्ट दिसून येत आहे. तर सर्वात पहिले आपण बघणार आहे पहिल्यांदा पी-सी-आर डाटा, त्यानंतर पुन्हा चार्टवर आपण बघणार आहोत. तर पी-सी-आर डाटा बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, NSEच्या वेबसाईटवरून ही ऑप्शन चेन आहे निफ्टीची, NSEच्या वेबसाईटवरील यामध्ये आपल्याला टोटल ओपन इंटरेस्ट पाहिजे. तर यामध्ये आपण काय केलेलं आहे, निफ्टीची ऑप्शन चेन ओपन केली आहे. ही निफ्टीची ऑप्शन चेन आहे. या ऑप्शन चेनमध्ये सर्वात खाली जर बघितलं तर हा टोटल ओपन इंटरेस्ट आपल्याला दिसून येईल. या साईडला पुट साईडला पुटचा टोटल ओपन इंटरेस्ट आणि कॉल साईडला टोटल कॉलचा ओपन इंटरेस्ट. तर हा ओपन इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर लागेल. तर कॅल्क्युलेटरमध्ये बघू शकता तुम्ही, या कॅल्क्युलेटरमध्ये सर्वात पहिले आपण कुठला ओपन इंटरेस्ट घेणार आहे, तर यामध्ये आपल्याला पुट साईडचा पहिल्यांदा बघावं लागणार आहे. 29,15,596 भागीला यामध्ये 46,69,368. तर या ठिकाणी बघू शकता हा जो पी-सी-आर जो सध्या आपल्याला आलेला आहे हा 0.6 एवढा सध्या पी-सी-आर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या ठिकाणी आपण काय केलं, सर्वात पहिले या ठिकाणी आपण 2 ठिकाणचा डाटा घेतलेला आहे. पहिल्यांदा घेतला पुट साईडचा आणि त्यानंतर घेतलेला आहे कॉल साईडचा हा टोटल ओपन इंटरेस्ट. आणि याला डिवायडेड करून जर जो व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 0.6ची व्हॅल्यू, म्हणजे हे काय सध्या आपलं आपण स्ट्रॉंगली बाईंग झोनमध्ये सध्या आलेलं आहे पी-सी-आर डाटानुसार. आता या पी-सी-आर डाटानुसार तर आपण स्ट्रॉंगली बाईंग झोनमध्ये आलेलं आहे. यानुसार काय की आपली एक मानसिकता पाहिजे की मार्केट आता यापेक्षा खाली जाण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आता काय होणार आहे, एक तर शॉर्ट कव्हरिंग किंवा फ्रेश बाईंग आपल्याला या ठिकाणी दिसून येणार. आता आपल्याला काय करायचं, चार्टवर अशा प्रकारचं बाईंग साईडचं मोमेंटम शोधण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी बघू शकता हा निफ्टीचा चार्ट आहे आणि निफ्टीच्या चार्टमध्ये बघू शकता 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघू शकता जो आपण पहिल्यांदा एकदा सपोर्ट दाखवला, त्या सपोर्टपासून मार्केटने काय केलं आहे, चांगल्या प्रकारचं एक हॅमर पॅटर्न बनवलेलं आहे 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये. या टाईम फ्रेममध्ये बघू शकता एक हॅमर कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न या ठिकाणी तयार केलेली आहे. ठीक आहे, आणि हे आपण सपोर्ट घेऊन मार्केट काय वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता सध्या आपल्याला कंडिशन काय की या ठिकाणी जो आपण चार्टवर फिबोनाचीचा जो रिट्रेसमेंटचा जो चार्ट आपण अप्लाय केलेला आहे, या ठिकाणी हा थोडंसं रेजिस्टन्सचं काम करत आपल्यासाठी चालणार आहे. तर सध्या काय की 0.5ची लेवल आपल्यासाठी एक रेजिस्टन्स लेवल तयार होणार आहे. या ठिकाणी म्हणजे हा जो एक सपोर्ट घेतलेला आहे या ठिकाणपासून हा पहिला रेजिस्टन्स राहणार आहे. थोडंसं करेक्शन करून हा हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर अपसाईड पुन्हा मार्केट 26,100पर्यंत जाईल. पुन्हा या ठिकाणी थोडासा रेजिस्टन्स हा 26,100 ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग रेजिस्टन्सचं काम करेल आणि पुन्हा हा ब्रेक केल्याच्यानंतर 0.6च्या लेवलपर्यंत तुम्हाला अशा प्रकारचं टार्गेट या ठिकाणी दिसून येईल. हे आपल्या पी-सी-आर डाटानुसार. आता आपल्याला थोडंसं बघायचं ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे. तर ऑप्शन चेन आपण बघणार आहे. तर ऑप्शन चेन बघताना आपल्याला पाहिजे ही NSEची सेन्सिबलची ऑप्शन चेन. या सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारे डाटा राहतो, तर यामध्ये आपल्याला महत्त्वाचं राहते स्ट्राईक प्राईसच्या नंतर LTP, त्यानंतर यामध्ये टोटल ओपन इंटरेस्ट आणि टोटल ओपन इंटरेस्टमधील OI कशा प्रकारे चेंजेस झालेला आहे, हे आपल्याला 3 ते 4 गोष्टी महत्त्वाच्या राहते. हे आपल्याला यामध्ये कंटिन्यू दिसून येते. यामध्ये बघू शकता पोर्ट साईडला सुद्धा LTP, टोटल ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्टमध्ये चेंज इन OI. ठीक आहे, या लक्षात तुम्हाला. आता बघूया आपण सर्वात पहिले आपली करंट मार्केट प्राईस किती चालू आहे, 26,070च्या जवळपास सध्या करंट मार्केट प्राईस चालू होते. या हिशोबाने आपला 26,000 एक स्ट्रॉंगली बेस एक तयार झालेला आहे. हा सायकोलॉजिकल आणि ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग सुद्धा हे स्ट्रॉंगली एक सपोर्ट झोन तयार झालेला आहे. या ठिकाणी बघू शकता किती डाटा आहे, 3,10,00,000च्या पोझिशन या ठिकाणी तयार झाले आणि यामध्ये 1,51,00,000च्या नवीन पोझिशन आजच्या दिवसाला तयार झालेल्या आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत काय केलेलं आहे, पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत या ठिकाणी पोझिशन तयार केलेले आहे तेजीसाठी. म्हणून हा एक स्ट्रॉंगली आपल्यासाठी इथं सपोर्टचं काम करणार आहे. त्याचप्रमाणे 26,100 आता, कारण आपण 26,100 ते 26,000 या 100 पॉईंटच्या बेसमध्ये सध्या ट्रेड करताना आता 26,100वर बघू शकता डाटा किती तयार झालेला आहे.
26,100ला 3,88,00,000 म्हणजे ऑलमोस्ट 4 करोडच्या जवळपास या ठिकाणी डाटा तयार झालेला आहे. ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून मंदीच्या पोझिशन तयार केल्या अशा किती डाटा आहे तर 4 करोडच्या जवळपास. आणि त्यामध्ये जर बघितलं आजचा डाटा तर 3.5 करोडच्या जवळपास आजचा नवीन OI ॲडिशन झालेला आहे. ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन तयार केली स्ट्रॉंगली एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे. हा जो 26,100ची जी लेवल आहे ही स्ट्रॉंगली रेजिस्टन्सचं काम करणार आहे. हा कंटिन्यूस या ठिकाणी प्रेशर वाढवताना तुम्हाला दिसून येत आहे ऑप्शनच्या डाटाच्या अकॉर्डिंग. त्याचप्रमाणे 26,150च्या स्ट्राईक प्राईजला बघू शकता कॉल रेटिंग किती झालेली आहे या ठिकाणी 3,12,00,000. यामध्ये 2,70,00,000 अशा प्रकारचा डाटा यामध्ये न्यू OI ॲडिशन झालेला आहे. ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीची पोझिशन तयार केली आहे. त्यानंतर 26,200 म्हणजे ह्या तिन्ही स्ट्राईक प्राईजला बघू शकता डाटा कशा प्रकारे तयार झाला. 3.5 करोडच्या जवळपास या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डाटा दिसून येत आहे. 3,65,00,000 या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट तुम्हाला 26,200च्या स्ट्राईक प्राईजला दिसून येत आहे. ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केलेली आहे. आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी सुद्धा 2 करोडच्या वरती ओपन इंटरेस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. फक्त आपल्याला आता मेन सध्या बेस जो तयार झालेला आहे हा 26,100चा आहे. या 26,100 पासून आपल्या PCR डाटानुसार जर बाईंगमध्ये जर ह्या पोझिशन कन्वर्ट झाल्या तर ह्या लोकांनी आत्तापर्यंत जे काही कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत सेलिंगचं प्रेशर तयार केलं आणि या सेलिंग प्रेशरमुळे जो मार्केट डाऊन साईड आलेला आहे यांना आता प्रॉफिट बुक करावं लागेल. यांना काय पाहिजे होतं मार्केटमध्ये मंदी पाहिजे होती, मंदी झाली. आता मंदी झाल्याच्या नंतर त्यांना काय करावं लागेल यांचं प्रॉफिट बुक करावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल ज्यांनी शॉर्ट सेल केले त्यांना कॉल ऑप्शन बायमध्ये आपल्या पोझिशन कन्वर्ट करावं लागेल. आणि पहिल्यांदा काय केलेलं आहे की हाय प्राईजला सेल केलेले आहेत. जे काही कॉल ऑप्शन आहे हाय प्राईजला सेल केलेले आहेत. आता यांना प्रॉफिट कधी होणार आहे जेव्हा याची प्राईस कमी होईल तेव्हा. कशाची? या कॉल ऑप्शनची. या कॉल ऑप्शनची प्राईस जेव्हा कमी होईल तेव्हा यांना प्रॉफिट होईल. म्हणजे ऑलरेडी काय झालं आहे मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानुसार काय झालेलं आहे मार्केट डाऊन साईड आले यांना जे अपेक्षित होतं ते सुद्धा मिळालेलं. आता यांना काय करावं लागेल यांना पोझिशन आपल्या स्क्वेअर अप करावं लागेल किंवा कव्हर करावं लागेल. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं ज्या पोझिशन शॉर्ट सेल केल्या त्या ॲटोमॅटिक जेव्हा कव्हर केला जातो बायमध्ये कन्वर्ट होतात. जेव्हा ह्या पोझिशन कव्हर केल्या जातात ज्यांच्या शॉर्ट सेलच्या पोझिशन आहेत त्यांनी काय केलं शॉर्ट सेल केलेलं आहे. या ठिकाणी शॉर्ट सेलच्या पोझिशन जेव्हा स्क्वेअर अप किंवा कव्हर केल्या जातात तेव्हा ते ॲटोमॅटिकली बायमध्ये कन्वर्ट होतात. बाईंगमध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर मार्केट काय करणार आहे की या ठिकाणी तेजीचं डायरेक्शनमध्ये कन्वर्ट होणार आहे. कारण आपण कॉल ऑप्शन बाय कधी करतो तेजी करण्यासाठी आपण कॉल ऑप्शन बाय करतो. या ठिकाणी काय होतं इनडायरेक्टली कॉल ऑप्शन बाईंगचेच पोझिशन तयार होत आहे. म्हणजे मार्केटमध्ये काय फ्रेश खरेदीदारी या ठिकाणी दिसून येतात. मार्केट अशा कंडिशनला काय अपसाईड जाण्याचे प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी काय होते शॉर्ट कव्हरिंग अशा टाईमला आपण त्याला म्हणतो शॉर्ट कव्हरिंग होत आहे. शॉर्ट कव्हरिंगमध्ये शॉर्ट सेलच्या पोझिशन बाईंगमध्ये कन्वर्ट होतात. अशा कंडिशनला मार्केट फास्टमध्ये अपसाईड मोमेंटम देण्याचे प्रयत्न तुम्हाला नेहमी दिसून येते. हे झालं या डाटानुसार. आपल्याला आता फक्त एक मेन सपोर्ट आहे 26,000चा. या 26,000च्या सपोर्टच्या वरती जोपर्यंत सस्टेन आहे तोपर्यंत तुम्ही थोड्या डीपमध्ये कॉल सेटला एंट्री घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता. बाय ऑन डीपचं मार्केट सध्या या डाटानुसार दिसून येत आहे. परंतु आज एक्सपायरी असल्यामुळे कधी कधी काय होते की या 26,100 ते 26,000 या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये सुद्धा मार्केट एक्सपायरी करू शकतो. अशा कंडिशनला काय एक 26,000 स्ट्रॉंगली बेस तयार झालेला आहे. आणि 26,100 हा एक रेजिस्टन्स लेवल तयार झाला. 26,100च्या वरती जर मार्केट सस्टेन जर झाला तर ज्या हिशोबाने इथं ज्या हिशोबाने सस्टेन आहे तर मार्केट जर आणखी 26,100च्या वरती जर सस्टेन होण्याचा प्रयत्न जर केला तर 100% या ठिकाणी ही शॉर्ट कव्हरिंग तुम्हाला जबरदस्त पाहायला मिळेल. या शॉर्ट कव्हरिंगमुळे मार्केट पुन्हा 200च्या वरती तुम्हाला सहजरित्या आज पाहायला मिळेल. हे झालं ऑप्शनच्या डाटानुसार. मित्रांनो यामधल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला डिफिकल्ट वाटल्या थोड्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर थोडंसं चार्टवर बघूया. तर चार्टच्या हिशोबाने बघू शकता आपण ज्या हिशोबाने चार्टवर तुम्हाला सांगितलं होतं की 26,000 एक आपला स्ट्रॉंगली बेस तयार झाला आहे. आणि हा सपोर्टसुद्धा आपण प्रिव्हियस डे जिथून ब्रेकआउट मिळाला त्यापासून घेतलेला आहे. तर हा स्ट्रॉंगली सपोर्ट एक चांगल्या प्रकारचं काम करताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणपासून बघू शकता आपले 0.5 लेवलची ही सुद्धा लेवल अपसाईड ब्रेक झालेली आहे. जी आपली फिबोनाचीची जी 0.5ची लेवल आहे ही सध्या अपसाईड ब्रेक झाली आहे. आपला रेजिस्टन्स फक्त आता हा 26,100ची लेवल हा सध्या रेजिस्टन्स आहे. ही लेवलसुद्धा जर ब्रेक झाली तर तुम्ही सहज तुम्हाला नेक्स्ट रेजिस्टन्स तुम्हाला हा 0.6चा राहणार आहे. त्यानंतर अपसाईडला 26,200
या लेवलपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हे नाही आणि याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंगचा जबरदस्त तुम्हाला एक सपोर्ट मिळणार आहे. तर त्यामुळे मार्केटमध्ये काय हे अपसाईड रॅली कंटिन्यू तुम्हाला पाहायला मिळेल या लेवलपर्यंत. याचं कारण एकच की PCR जो आहे आपला, हा PCR डाटा तुम्हाला 0.6 आलेला आहे आणि त्याचबरोबर शॉर्ट कव्हरिंगचं एक तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे मार्केटमुळे शॉर्ट कव्हरिंगचा एक जबरदस्त सपोर्ट जर मिळाला तर मार्केट 100% तुम्हाला अपसाईड जाताना दिसून येईल. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे ऑप्शन चेन आणि PCR डाटाच्या अकॉर्डिंग आपल्याला इंडेक्समध्ये ट्रेड करताना ह्या गोष्टी बघणे महत्त्वाचं राहते. अदरवाईज आपला हा 26,100 ते 26 हा सध्या 100 पॉईंटचा बेस जो आहे हा कॉन्सोलेशन झोनमध्ये किंवा साईडवेज मार्केटमध्ये आपल्याला दिसून येईल. कारण PCR डाटानुसार एकदम लो लेवलला PCR गेलेला आहे तो, ठीक आहे. परंतु हा एक्सपायरीची असल्यामुळे एकदम ब्रेकआउट सध्या तुम्हाला दाखवणार नाही. तो जर दिला, आपल्याला महत्त्वाची लेवल आहे 26,100च्या वरती जोपर्यंत सस्टेन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग मिळणार नाही. मित्रांनो, यामधल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला डिफिकल्ट वाटल्या आणि PCR आणि ऑप्शनच्या डाटामधल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी थोड्या किचकट वाटल्या हे थोडंसं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.